नावानं उगम झालेला हा वावघरचा संघ बघा कशा प्रकारे संघर्ष करतोय मित्रांनो। आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती हा संघर्ष हा अटल असतो आणि संघर्षाशिवाय जीवनात पर्याय नसतो। कारण मित्रांनो तुम्ही म्हणा संसारामध्ये प्रेमामध्ये प्रत्येक वाटेवरती संघर्ष आहे, परंतु मित्रांनो इथे संसाराचा विषय येत नाहीये, नाही आहे तिथे प्रेमाचा विषय, इथे विषय येतोय गावाच्या नावाचा, संघाच्या नावाचा, नवे नवे तर माझ्या नावाचा, नवे नवे तर माझ्या संघाच्या अस्तित्वाचा, या क्रिकेट स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा। बघूया हा संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत कसा आपल्याला पाहायला मिळणार। जाऊया मैदानाच्या दिशेने, सामन्याला सुरुवात होईल। वेटूवरलं पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय काशीराम आणि फलंदाजीसाठी असेल स्ट्रायकेन फलंदाज अक्षय आणि त्याचा साथीदार कुणाल। यस सलामीची जोडी मैदानामध्ये जाते। अक्षय स्ट्राईकला आहे, स्वतः कर्णधार अक्षय। 2 षटकांचा सामना, 2 षटकांची लढत आहे, 12 चेंडूंचा खेळ आहे। 12 चेंडूंमध्ये कशा धावा रोखल्या जातील, कशा धावा वेचल्या जातील बघावं लागेल, थांबावं लागेल। हवेचा वेग वाढलाय, त्या वेगासह पंचांना वळसा देऊन चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय। पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मित्रांनो या ठिकाणी काय झालंय, गफलत निर्माण झाली, या ठिकाणी गडबड घोटाळा झालाय। मित्रांनो काय होत आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडू काही सापडत नाहीये, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। अर्थात 2 धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय। संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिला ना तर धावफलकावरती धावा येत आहेत, 2 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा अक्षय बघायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय काशीराम बघायचंय कशा प्रकारे राम नामाचा जप करतोय। राम राम करत गोलंदाजी फेकण्यासाठी सज्ज झालाय। 10-12 पावलांचा रनअप घेतलाय, पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतोय तो म्हणजे अक्षय साठी। पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया, सामन्याला सुरुवात होईल। डबल पालनचा रनअप आहे, अक्षय बघायचा काय करतोय, उडा दिया, चेंडू गेला या ठिकाणी सीमारेषा पार, धावा होतात 4, डीजे कॅरी ऑन, यस कम ऑन। जर आपण पाहिलं ना आता बैलगाड्याचं एक स्वाग आलंय आणि ते कोकणात देखील आपण चांगल्या प्रकारे होत आहे। देखील या ठिकाणी मित्रांनो एक चांगलं क्रिकेट देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय। सुरेख लागला चेंडू गेला, हवाई फायर केलाय, अभी क्या डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना टेक और षटकार दे, कम ऑन डीजे। देखील नक्कीच त्यांची आठवण, त्यांची ऍक्शन आम्हाला गोटा अंपायरची आठवण करून देणारी ऍक्शन देखील मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारे ठरते। एक रोमांचकता निर्माण होते, एक मनोरंजन होतंय, प्रेक्षकांचं देखील एक मनोरंजन होताना आपण पाहतोय। यस पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया, सामन्याला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय, आता मात्र तारामंडळ मध्ये चेंडू फेकायला सुरुवात झाली आहे। जर आपण पाहिलं ना यस आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया। काशीराम राम नामाचा जप करतोय, बघावं लागेल, थांबावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। आता दडपडलाय, घाबरलाय, प्रेशर डिप्रेशन, परंतु त्याला सामोरे जाऊन गोलंदाजी करावी लागेल। अक्षय ऑन फायर, पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला, आता बीट झालाय, चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय। निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिरावली गेल्या, धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येऊन पोहोचतायत, अर्थात 12 धावा। आता जर बघायला गेलं तर पहिल्या षटकातच काशीनाथच्या चेहऱ्यावरती 12 वाजले की काय असं आपण पाहतोय। यस पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया, पहिला षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे।
पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 12 धावा झाल्यात म्हणजे काशीरामच्या चेहऱ्यावरती 12 वाजले. पुलटात लाईनचा चेंडू आहे, फटका उडवून दिलाय. गेंद गई अभी तारा मंडल में. अभी सुरेख षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाचा छावा आणि या 6 धावा. यस कम ऑन डीजे. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो सद्गुरू क्रिकेट संघ दाभिळ विरुद्ध वाघजाई माता कात्रेन संघ. दोन्ही संघाच्या नाणेफेकीसाठी तयार थांबायचं. यस आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये वादळ निर्माण झालंय. अक्षय नावाचं वादळ. या वादळाला रोखणं आता कोणाला जमतंय का बघूया. कोण बिघडतं या अक्षयचं वादळ. पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय. वाकडा तिकडा पाबळीचा हिरवा हिरवा पाळा. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. यस कम ऑन डीजे. बोलबाजा वाजतोय. अक्षय नाचतोय. अक्षयची फलंदाजी बोलते. बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. बॅट तळपायला सुरुवात झाली आहे. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली ना तर धापळकावरती धावा येत आहेत. किती 18 ना 24 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा लुटून काढल्यात. अक्षय याने तब्बल गोलंदाजावरती तुटून पडलाय. त्यांच्या वरती पहिला चेंडू बसून आक्रमण करायला सुरुवात केली आहे. म्हणजे मी शांत नाहीये, मी अक्षय आहे. कधीही आक्षेप घेऊ शकतो तुमच्यावरती. दुसरं शतक शेवटचं शतक घेऊन आलाय गोलंदाज नितेश. आता मात्र नितेश थोडा सांभाळून गोलंदाजी करेल. परंतु मैदानामध्ये कोण आहे, कुणाल काय म्हणतोय बघावं लागेल, थांबावं लागेल. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. या ठिकाणी आपटून टाकलेला चेंडू आहे. या ठिकाणी पंच या ठिकाणी 2 हात समांतर करणार. यस पंचांना या ठिकाणी व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. क्रिकेट पटलावरती नियम क्रमांक 22 स्क्वेअर चेंडू अवांतर धावेने संघ धावसंख्येत भर पडली आहे. संघ धावसंख्या धावपळकावरती येते. 25 धावा धावपळकावरती येतात. पुन्हा एकदा पंचांना वळसा देऊन चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. हवेचा वेग वाढलाय. त्या वेगासह धावत सुटलाय बघावं लागेल. आपटून टाकला चेंडू. तितका समाचार घेतलाय. चेंडू डावलाय. सीमा रेषा पार. येतोय बिग षटकार आहे ना. यस संधी देवा डीजे ला. कम ऑन डीजे. कात्रण संघ. परंतु आता सामन्यामध्ये कशा प्रकारे संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज विनंती असेल, राखीव खेळाडूंना विनंती असेल, आपण प्लीज बाउंड्री लाईनचा ताबा घ्या मित्रांनो. सामन्याकडे वळतोय सुरेख गोलंदाजाने कमबॅक करायला सुरुवात केली. पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावतात. आता जर पाहिलं ना तर मागच्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु गोलंदाज घाबरला नाहीये, दडपला नाहीये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली जाते. धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर 31 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज नितेश. चांगली या ठिकाणी गडबड घोटाळा झाला. आत्महत्या करावी लागली. बाधून तमूमध्ये परतावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिला गडी बाद झाला. स्क्वेअर चेंडू आहे. संधी देवा डीजेला. यस कम ऑन डीजे.
वाईट चेंडूवरती एक चोटी धाव घेण्याच्या नादात बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागलं. कारण मैदानामध्ये जर पाहिलं ना तर अक्षय ऑन फायर झालाय. अक्षयला रोखणं गरजेचं आहे. इथून जर पुढे रोखलं ना तर धावसंख्येला आळा येऊ शकतो. परंतु उमेश सुद्धा त्या ताकदीचा फलंदाज आहे, त्यात काही मात्र शंका नाहीये. गोलंदाजीवरती आहे नितेश. याचा पुढील चेंडू अक्षय याने पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय अक्षय ब्रँडेड षटकार. संधी देव्या डीजेला. यस कम ऑन डीजे. आपण पाहतोय अक्षय ऑन फायर. मित्रांनो अक्षय चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. यस मैदानाच्या दिशेने जाऊया. गोलंदाजीवरती आलाय नितेश आणि प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला इथे सडे तर उत्तर दिली जात आहेत. म्हणजे काय, तू असशील मोठा गोलंदाज पण तू तुझ्या घरी आता तरी बॅट तळपते. माझी तरी मैदान माझं आहे, मी खेळतोय. बघूया अक्षय काय करतोय. बीट झालाय फलंदाजाला. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांना व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर स्क्वेअर चेंडू येतोय. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर धापळकावरती धावा येत आहेत 39 धावा. मित्रांनो 2 षटकांचा खेळ आहे. 2 षटकांमध्ये हा जमलाय बघा चेंडू फळीचा मेळ. बघूया कशा पद्धतीचा हा सादर होतोय खेळ. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. या ठिकाणी सुरेख टोला चेंडू कार्पेटच्या साहाय्यानं फटका बसलाय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू जाईल. धावसंख्या स्थिरावली जाईल. धापळकावरती धावा जर पाहिलं तर स्थिरावल्या जात आहेत. 39 धावा येत आहेत. शेवटच्या शतकातले शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक असतील आणि यानंतर होणारा यजमान संघाचा सामना असेल. मित्रांनो यजमान संघ कशा पद्धतीने विजय मिळवेल का. पहिला सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक दणदणीत खणखणीत विजय देखील मिळवताना आपण पाहिला. गोलंदाजीवरती आहे नितेश. सूर्यतलागा चेंडू फटका फसलाय. फटका गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार. अभी बेड़ा होगा पार. रन मिलेंगे 4. कर डीजे कैरी ऑन. यस कम ऑन. डीजे आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जाऊया. या ठिकाणी जर पाहिलं तर वावघर संघासमोर
जवळ जवळ जर जिंकण्यासाठी बघायला गेलं तर 45 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 45 धावा म्हणजे पहिला चेंडू पासून एक संघर्ष करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र कोणाला तरी रसल की मसल बनावं लागेल, कोणाला तरी रिंकू सिंग बनावं लागेल, कोणाला तरी किरण पोलार्ड बनावं लागेल, तर कोणाला तरी मित्रांनो जर पाहिलं ना तर एक मोठा युवराज सिंग देखील बनावं लागेल, तरच आपला संघ विजय होऊ शकतो. बघावं लागेल कारण क्रिकेट खेळ मित्रांनो अनित्यतेचा खेळ मानला जातो. शेवटच्या चेंडूपर्यंत बघावा, नुसता क्रिकेट खेळ बघू नये तर बघता बघता देखील जगावा. आणि आयुष्यामध्ये खरं जगायचं शिकवलं ना तर या क्रिकेट खेळानं शिकवलं. कारण मित्रांनो डोळ्यासमोर आलेल्या संकटाला क्षणार्धात कसा निर्णय द्यायचा, कसं सामोरे जायचं हे ज्या खेळानं दाखवलं ना ते क्रिकेट खेळ देखील आज आपण खेळताना पाहायला मिळतोय. म्हणून सांगितलं होतं मित्रांनो अपाट आयुष्य मैदानी, ज्या खेळाला मैदानानं अपाट आयुष्य दिलंय, ज्या मैदानावरती अनेक खेळाडू घडलेत मित्रांनो. कारण जर आपण पाहिलं ना तर मित्रांनो कोकण भूमी म्हणजे एक रत्नांची भूमी आहे आणि जर आपण रत्नांच्या भूमीमध्ये राहतो ना त्याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. कारण मित्रांनो ज्या रत्नागिरी जिल्ह्यात आपण राहतो त्याच रत्नागिरी जिल्ह्यानं अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक कलाकार असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडू असेल देखील घडताना आपण पाहायला मिळाले. म्हणून मित्रांनो रत्नांची खाण ही रत्नागिरीला म्हटलं जातं, त्याच रत्नागिरीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होईल. 12 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष्य असेल. एका बाजूला जर आपण अक्षयला बरसताना पाहिलं ना तर दुसऱ्या बाजूला आपण प्रशांतला बरसताना पाहणार आहोत. यस सद्गुरू सेवा मंडळ दाबिळ संघाचे जे खेळाडू आहेत, राखीव खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आजूबाजूला थांबायचं आहे. राखीव खेळाडू प्लीज विनंती करा. आणि आपला तसेच सद्गुरू संघाचे जे 15 खेळाडू असतील त्या 15 खेळाडूंचा संच पॅव्हिलियन बॉक्स मध्ये यायचं. लगेचच हा सामना संपल्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात होईल. यस आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. 12 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष डोळ्यासमोर उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये निर्माण झाले आहेत. स्ट्राईकला असेल प्रशांत आणि जगन. सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू येतोय, अतिरिक्त धाव येते मित्रांनो. कारण जगनच्या नावावरती याच मैदानावरती 8 चौकाराचा देखील विक्रम आहे. सलग 8 चौकार म्हणजे कोणी हात पकडू शकत नाही. एका बाजूला अक्षय पाहिलं ना तर दुसऱ्या बाजूला जगन आहे. एका बाजूला जर तुम्ही कुणाल पाहिलं ना तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ना प्रशांत आहे. म्हणजे काय वरचढ खेळाडूंचा बेस्ट वर्सेस बेस्ट, हिरो वर्सेस हिरो ची लढत देखील आपण पाहतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. आपण टाकला चेंडू आहे काय होईल या ठिकाणी. पहिला चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू स्क्वेअर गेला, दुसरा चेंडू निर्धाव आला. म्हणजे अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. एक तेरी तर एक मेरी, परंतु इथून पुढे हवाई फायर करावा लागेल. 11 चेंडू आणि गरज असेल 44 धावांची मित्रांनो. 11 चेंडू 44 धावा म्हणजे एक माफक आव्हान असणारा मित्रांनो. परंतु विजयाचा पल्ला गाठायचा असं परिश्रम करावे लागतात, कष्ट करावे लागतात, संघर्ष मित्रांनो निवड करावाच लागतो. बाची हलकीशी टॉपेज घेतली या ठिकाणी. झेल सुटलाय. येणारा काळ येणारी वेळ नक्की सांगेल मित्रांनो. एक समीकरण असं पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण देखील आपण पाहिलं असेल. परंतु मित्रांनो कॅच सुटल्यानंतर फलंदाज जो आक्रमक रूप धारण करतो ना तर तो मिळालेल्या संधीचं सोनं त्याला लुटता आलं पाहिजे. जर आपण पाहिलं असेल मित्रांनो एक आवर्जून सांगेन कल्याण शहरामध्ये एक नांदिवली प्रीमियर लीग म्हणून एक स्पर्धा चालू होती. त्या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेटवरती वर्चस्व गाजवणारा सुहास पवार या खेळाडूचा एक झेल सुटला होता पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मी जरूर सांगेन तत्पूर्वी या चेंडूवरती 9 चेंडू येतोय. 1+1 अशा 2 धावा येतील. 2 धावेने संघ देखील पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धापडकावरती येते. 3 धावा धापडकावरती येताना आपण पाहतोय मित्रांनो. मी सांगत होतो की सुहास पवार नावाचा पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. त्यानंतर जर सुहास पवारची जर खेळी जर आपण पाहिली असेल ना तर नक्कीच मित्रांनो तब्बल त्या खेळाडूने 33 चेंडूमध्ये 117 धावा केल्या होत्या. काय फलंदाजी केली होती, अफलातून फलंदाजी करताना आपण पाहिला होता. असे खेळाडू असे विक्रम होतात मित्रांनो. कारण कॅच पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण देखील आपण पाहत असतो. सूरज इथं टाकला चेंडू हवाई फायर केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 1चं पतन झालंय. प्रशांत माघारी परतलाय. प्रशांत आता मात्र शांत होऊन माघारी परतलाय. देऊया संधी डिझेल. यस का बाउंड्रीज जातोय प्रमोद.
परंतु बघायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं ना तर सामन्यामध्ये थोडेफार कलाटणी दिली जाते, मोठे फटके मारावे लागतील आणि इथून पुढे वादळ निर्माण करावे लागेल. कारण जर आपण पाहिलं ना तर संघाची धावसंख्या धापडकावर लागेल 3 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 42 धावांचा पाडला गाठायचा आहे, म्हणजे मोठी धावसंख्या उभारायची आहे. या षटकामध्ये 2 ते 3 षटकार आले तर थोडीफार गफलत एक हाती सामना नाही होऊ शकत. परंतु जर निर्धाव चेंडू आले तर सामना एकतर्फी होऊ शकतो, त्यात काही मात्र शंका नाहीये. सुरेख लागला चेंडू, फटका मारलाय. आता मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार शुभाचा छावा आणि या 6 धावा या संधी डीजेला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आता जर पाहिलं ना आपण तर मैदानामध्ये काय होत आहे की जिस देख मेरा दिल धडका, आता इथे दिल फक्त धडकतोय मॅच जिंकणार की नाही, येणाऱ्या चेंडूवरती षटकार येणार की चौकार येणार, माझा संघ जिंकेल का, मी विक्रम रचेन का, फक्त यासाठी दिल धडकते. बाकी कोणत्या पोरीला सोरीला बघून दिल आता धडकणार नाहीये. आता फक्त निर्धाव चेंडू गेला की दिल धडकेल, षटकार गेला की दिल धडकेल. परंतु हेच काहीतरी समीकरण आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. परंतु आपण मैदानामध्ये स्क्वेअर चेंडू आला, एक अवंत धाव आले, अवंत धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती पाहिली तर 10 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. सर 10 ना, हो सर स्कोर 10 ना. सुरेख चेंडू पुन्हा एकदा चेंडू बिरकावून दिलाय, क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय, अक्षय चेंडू खाली आलाय. एक धाव आली आहे, माझ्यामध्ये एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली ना तर धापळकावरती धावा येऊन पोहोचल्यात. अर्थात 11 धावा या ठिकाणी पहिलं शतक घेऊन आलेला गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. या ठिकाणी बाद तंबूमध्ये परतावं लागतंय. गडी क्रमांक 2चं पतन झालंय. या ठिकाणी डगआउट मध्ये परततोय तो, अर्थात आपण पाहिलं ना तर जगन डगआउट मध्ये परतलाय. जगन याचा संपलाय खेळ. संधी देवा डीजे. यस कम ऑन डीजे. हा चेंडू आणि गरज असेल मित्रांनो 34 धावांची, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकार मारणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय सद्गुरू दाबीळ संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्रासाठी 11 खेळाडूंचा संच घेऊन तयार थांबायचं. यस आपण मैदानाच्या दिशेने जातोय. सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. 6 चेंडू आणि 34 धावा, म्हणजे आता मात्र इथून पुढे अशक्य वाटणार आव्हान आहे. परंतु मित्रांनो क्रिकेट मैदानामध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडूवरती 6 षटकार येऊ शकतात सुद्धा, त्यात काही मात्र शंका नाहीये. बघूया, थांबूया, वाट पाहूया. सँडी याचा पहिला चेंडू, संदीप यांचा पहिला चेंडू भिरकावून दिला. आपटून टाकला चेंडू होता, तितका सुरेख समाचार घेतलाय. एकदा वाल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यस दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेने संघ धावसंख्येत भर पडते. संघ धावसंख्या धावपळकावरती पाहिलं तर 13 धावा धावपळकावरती लागताना आपण पाहतोय. यस मैदानामध्ये संदीप याला पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख टाकलेला चेंडू आहे. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली जाते. धापळकावरती धावा जर पाहिल्या ना तर धापळकावरती धावा येऊन पोहोचल्यात. अर्थात 14 धावा झाल्यात की 13 सर? 13 धावा धापळकावरती लागताना आपण पाहतोय. आता मध्ये जर आपण सामन्यामध्ये बघायला गेलं तर काही काळ औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सुरेख टाकलेला चेंडू आहे, कार्पेटच्या सण खेळून काढलाय. या ठिकाणी क्रीजवरती चेंडू अडवला जातोय. एकच धाव येते. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. 14 धावा. आता मात्र 14 यावरती विजयाचा सौदा जर बघायला गेलं तर देगाव संघाचा विजयाचा सौदा झालाय, त्यात काही मात्र शंका नाही आहे. आता मात्र तुम्ही कुठचाही भगत आणा, कितीही काही करा, नशिबाचं कितीही भाग्य उजळायचा जरी प्रयत्न केलात ना, आता तुम्ही जरी भले देव
देवाची आराधना केली तरी देगाव संघ आता हरू शकत नाहीये, कारण बघायला गेलं तर तितक्या ताकदीची फलंदाजी झाली आहे, दाबा रोखण्याचं काम केलंय. यस विनंती असेल सद्गुरू क्रिकेट क्लब दाबेळ संघाला विनंती असेल मित्रांनो, आपण आपण आपला 11 खेळाडूंचा संच घेऊन तयार थांबायचा. लगेचच सामना संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. सुद्धा टाकला चेंडू, बॅटची टॉपच घेतली आहे. या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव आली आहे, एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. आता मात्र सामन्यामध्ये थोडीफार औपचारिकता शिल्लक राहिली आहे, विजय निश्चित झालाय. यस सुरेख फटका आलाय, चेंडू जातोय का सीमारेषा पार. या ठिकाणी शतक देखील संपलं गेलंय, शतक संपताय. 2 षटकांच्या समतेच्या करीस विजय संघ होत आहे. साईनाथ देगाव संघ विजय संघाचं हार्दिक स्वागत, तसेच पराजय संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत करूया. मित्रांनो जाऊया आपण, घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण एक सामना पाहणार आहोत, तो अर्थात असेल मित्रांनो, तो अर्थात एका बाजूला आपण पाहणार आहोत यजमान संघाला विनंती असताना आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल अक्षय याला. मित्रांनो अक्षय याला विनंती करतोय आपण आपला किताब घेऊन जायचा आहे. यस वावगर संघाला विनंती असेल आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. वावगर संघ आणि प्लेयर ऑफ द मॅचचा हिरो असेल मित्रांनो अक्षय. देगाव संघाचा अक्षय ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. बघा आता मात्र यजमान संघाचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. 6-12 चेंडूंचा खेळ असेल. सामोरे संघाला कात्रज संघाला कितपत धावांमध्ये रोखण्यात यश येते का बघूया, थांबूया, वाट पाहूया.